सातत्याने संक्रमणातनं जात आहे. हम्म, हम्म. हे नवीन नवीन एंट्रन्स एक्झामिनेशन तिथं देशासाठी आपण एक नीट म्हणतो, हा. परंतु अनेक संस्था आपले संस्थानं मांडून बसलेल्या आहेत. राईट. ही मुलं देशभर फिरत असतात 2 महिने, आणि बऱ्याचदा आम्ही सांगितलं की ह्या सगळ्या संस्थांसाठी एक परीक्षा असावी. जेई वेगळी म्हणतात, सीईटी म्हणतात वेगळी, तिकडे सेंट्रल IITs वेगळ्या म्हणतात, हो. आणि हे सगळं गोंधळ झालेलं एका देशासाठी. हम्म. मला वाटतं शिक्षण संस्थेचं, शिक्षण पद्धतीचं आपण व्यवस्थापन अजून करायला शिकलो नाही. राईट. ही सर्वात दुर्भाग्याची बाब आहे. हम्म. आणि ह्याच्यासाठी आता उपाय शोधायचा म्हणजे मुळात शिक्षक ही संज्ञा थोडीशी अडचणीची झालेली आहे, की शिक्षक म्हटलं की त्याला एवढी इंटिग्रिटी असायची की पेपर फोडणं, लीक करणं हे त्या स्वप्नात पण नसायचं. राईट. राईट. परंतु बदलत्या पिढीमध्ये, बदलत्या व्यवस्थापनामध्ये शिक्षा सौम्य झालेली आहेत. ओके. अशा ज्या संस्थेतली माणसं जेव्हा ह्याच्यामध्ये सापडतात वर्षानुवर्ष, त्या संस्थांचं डिअफिलिएशन करायला पाहिजे, त्यांची संलग्नताच काढायला पाहिजे. हम्म. त्यामुळे एका देशामध्ये आपण ज्या शपथा घेतो, हम्म. ज्या सर्व्हिसेस करतो, तिथे आपण ओथ घेतो. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा रेग्युलर शिक्षकांनी पेपर फोडणं हे कधी ध्यानी स्वप्नी नसायचं. हे आता प्रचलित व्हायला लागलेलं आहे, आणि ते कोपऱ्या कोपऱ्यात देशाच्या व्हायला लागलंय. ही मोठी शोकांतिका आहे. तर ही इंटिग्रिटी शिक्षकामध्ये कशी आणावी हा मोठा प्रश्न आहे. नाही तर कुठल्याही प्रकारच्या पद्धतीने परीक्षा घ्या, हे अशी जर इंटिग्रिटी नसेल, ही मूल्यच एकात्मता नसतील तर नसेल मग आपल्या मूल्यहीनता यायला संस्थेची, काय? बरोबर आहे तुमचं. राहणार. मूल्यच नसतील तर तुम्ही व्यवस्था काही आणा, त्याच्यामध्ये काही केलं तरी पण ते मूल्यहीनता तुम्हाला